नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 28 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, भारताच्या संविधान स्वीकारण्याच्या 76व्या वर्धापन दिनाचा राष्ट्रीय समारंभ कुठे आयोजित केला जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संविधान सदन येथे। भारत 26 नोव्हेंबर रोजी राज्यघटना स्वीकारल्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान सदन येथे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करणार आहे। या सोहळ्याचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। हा कार्यक्रम भारताच्या लोकशाही जीवनातील राज्यघटनात्मक मूल्यांचे कायमस्वरूपी महत्त्व अधोरेखित करतो। प्रश्न दुसरा, नई चेतना 4.0 मोहिमेचा शुभारंभ कोणी केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिवराज सिंग चौहान यांनी। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नई चेतना 4.0 या लैंगिक समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणावर आधारित राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ केला। ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान यांच्या माध्यमातून हा महिनाभर चालणारा उपक्रम राबविण्यात येत आहे। या मोहिमेचा उद्देश लिंगाधारित हिंसाचाराविरोधी समुदाय आधारित कृती अधिक सक्षम करणे असा आहे। प्रश्न दुसरा आहे, ढाका येथील विशेष न्यायालयाने शेख हसीनांना एकूण किती वर्षाची शिक्षा सुनावली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21 वर्षे। शेख हसीना यांना 3 भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये प्रत्येकी 7 वर्षे अशी एकूण 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। ही प्रकरणे पूर्वाचलमधील राजूक न्यू टाउन प्रकल्पातील जमिनीच्या अनियमित वाटपाशी संबंधित आहेत। त्याच प्रकरणांमध्ये हसीना यांचा मुलगा आणि मुलगी यांना 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे। दोषसिद्धीनंतर बांगलादेशने हसीना यांचा भारतातून प्रत्यार्पण करण्याचा औपचारिक प्रस्ताव पाठवला आहे। पुढला प्रश्न, 60वी DGP-IGP परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवा रायपूर येथे। 60वी DGP-IGP परिषद 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान नवा रायपूर येथे आयोजित केली जाणार आहे। नक्षलवादाचे पूर्ण निर्मूलन 31 मार्च 2026 पर्यंत करणे हा राष्ट्रीय एजेंड्याला दिशा देणारा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यासह देशातील प्रमुख नेते या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत LWE म्हणजेच लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम निर्मूलन, तंत्रज्ञानावर आधारित पॉलिसिंग आणि गुप्तचर माहितीची अधिक प्रभावी देवाणघेवाण यासारख्या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे। चौथा प्रश्न आहे, भारत आणि इंडोनेशिया यांनी अलीकडील चर्चेत कोणत्या क्षेत्रात परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संरक्षण उद्योग। नवी दिल्लीतील उच्चस्तरीय चर्चेनंतर भारत आणि इंडोनेशिया यांनी संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यास मान्यता दिली आहे। या संवादातून इंडो पॅसिफिक प्रदेशातील दोन्ही देशांच्या सामायिक सामरिक चिंतेवर भर देण्यात आला आहे। तसेच संरक्षण उत्पादन भागीदार म्हणून भारताची वाढती भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे। पाचवा प्रश्न, अलीकडेच पंजाब राज्यात मालमत्ता नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इझी रजिस्ट्री प्रणाली। इझी रजिस्ट्री प्रणालीमुळे जिल्ह्यातील कोणत्याही सब रजिस्ट्रार कार्यालयात त्या जिल्ह्यातील कुठूनही मालमत्ता नोंदणी करता येते। सेल डीड म्हणजेच विक्रीपत्र ऑनलाईन किंवा सेवा केंद्राद्वारे फक्त 500 रुपयांच्या शुल्कात तयार करता येते। संपूर्ण कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध असून 48 तासांच्या आत त्यांची पडताळणी केली जाते। तसेच आक्षेपांची तपासणी जिल्हाधिकारी यांच्याकडून केली जाते। नागरिकांना नोंदणी प्रक्रियेचे स्टेटस अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळतात आणि लाचखोरीची तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे। सहावा प्रश्न, कोणत्या देशात नोरा व्हायरस संक्रमणांची वाढ नोंदली जात आहे? तर सहाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संयुक्त राज्ये अमेरिका।
नोरा व्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे आणि US मध्ये गॅस्ट्रोएंटेरायटिसची प्रमुख कारणे यातून एक आहे. याची लक्षणे सहसा 12 ते 48 तासात दिसतात आणि यामध्ये उलट्या, अतिसार आणि पोटदुखी यांचा समावेश होतो. अलीकडील US मधील चाचणी निकालांपैकी सुमारे 14% रुग्णांमध्ये हा विषाणू आढळला आहे. पुढला प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक अंदाजे 42 दशलक्ष लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जकार्ता. जकार्ता हे सुमारे 42 दशलक्ष म्हणजेच 4.2 कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर बनले आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 10 शहरांपैकी 9 शहरे आता आशियात आहेत. मेगा सिटीच्या वाढीमागील प्रमुख कारणांमध्ये स्थलांतर, आर्थिक संधी आणि लोकसंख्या वृद्धीचा वेग यांचा समावेश होतो. प्रश्न 8वा, रम ब्रँड ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणत्या ब्रँडला मिळाला आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅमिकारा. कॅमिकारा ही भारताची पहिली शुद्ध ऊस रसावर आधारित ओल्ड रम आहे. हिने दी स्पिरिट्स बिझनेस अवॉर्ड्स 2025मध्ये रम ब्रँड ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला. ही रम उत्तर भारताच्या हवामानात अमेरिकन ओक बॅरल्समध्ये वृद्ध केली जाते. याचे उत्पादन पिकॅडिली ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे केले जाते. 9वा प्रश्न आहे, भारताविरुद्ध 400हून अधिक धावांनी विजय मिळवणारा पहिला संघ कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकाने गुवाहाटीमध्ये भारतावर 408 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. भारताला 449 धावांच्या पाठलागात फक्त 140 धावा करता आल्या. ही भारताची घरच्या मैदानावर सातत्याने दुसरी शुद्ध मालिकेतील पराजय होते. टेम्बा बाउमा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकाने त्यांच्या मागील 12 टेस्टपैकी 11 जिंकल्या आहेत. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, सर्वात तरुण FIDE वर्ल्ड कप विजेता कोण ठरला? तर 10व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच जाओ खिमीर सिंदारोव. जाओ खिमीर सिंदारोव हा सर्वात तरुण FIDE वर्ल्ड कप विजेता ठरला आहे. 2025चा वर्ल्ड कप नोव्हेंबर 1 रोजी गोव्यात सुरू झाला, ज्यात 206 खेळाडू सहभागी होते. अँड्रेई एसिपेंको यांनी तृतीय स्थान मिळवले आणि कॅन्डिडेट्स टायटलसाठी पात्रता मिळवली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जो आहे भारताचा पहिला वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्वर लेव्हल सामना कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.